तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या मार्च 2026च्या SSC परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जनता विद्यालय धानोरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवार दिनांक 11 मे रोजी तेजवार्ता न्यूज नेटवर्क व धानोरा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या परीक्षेत कुमारी काव्या कुंडलिक काळे हिने 96.20% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। कुमारी जान्हवी भगवान शिंगटे हिने 94.20% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला। कुमारी दीक्षा आजीनाथ शेळके हिने 92.80% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला। तर कुमारी कल्याणी कैलास शेळके हिने 92.60% गुण मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला। या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा शाल, फेटा, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व पालकांच्या कष्टाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले। या कार्यक्रमाला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सय्यद बबलूभाई, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, प्राचार्य शिवाजीराव ढोबळे, हाजी असलम सर, साहित्यिक पैलवान बारासाहेब शेंदुरकर सर, विवेकानंद पतसंस्थेचे संचालक दादासाहेब शिंदे, संजय काळे सर, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, आजीनाथ शेळके, महादेव अरागडे, संदीप टकले, संतोष थोरवे सर, मोरे सर, सय्यद असलम सर, नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर इंगवले, कॅशियर ज्ञानेश्वर नवले तसेच पालक कुंडलिक काळे, आजीनाथ शेळके, कैलास शेळके आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सातत्य, मेहनत आणि शिस्त यांचा अवलंब केल्यास मोठे यश सहज प्राप्त होऊ शकते असे सांगितले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय तेजवार्ता न्यूज रिपोर्टर सय्यद रिजवान, धानोरा, आष्टी यांनी केले। तेजवार्ता या कार्यालयामध्ये आमचे मित्र बबलूभाई यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये ज्यांनी घवघवीत असं यश जनता विद्यालय धानोरा या ठिकाणी शिक्षण घेत असताना घेतलेलं आहे, अशा विशेषतः म्हणजे अभिनंदन करणं फार आम्हाला आनंद होत आहे। कारण तिन्ही मुली आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारचे मार्क्स सर्व शिक्षकांच्या, आदरणीय प्राचार्य ढोबळे साहेब आहेत, त्याचबरोबर सर्व त्यांच्या विषयाचे शिक्षक त्यांनी प्रचंड कष्ट त्या ठिकाणी केले आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्क या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। म्हणून तेजवार्ता न्यूज हंट यांच्या वतीने आणि आमच्या गावातील सर्व मान्यवर, आदरणीय अंकुशराव चव्हाण असतील, त्याचबरोबर इथं सर्वांना पाटील शेळके, डॉक्टर विलास मोरे, असलम शेख सर, त्याचबरोबर आमचे मित्र कुंडलिक काळे या सर्वांनी या ठिकाणी हा सत्कार आयोजित केला आणि आम्ही सर्वजण असंच घवघवीत यश जनता विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवावं आणि या मुलींचा आदर्श घ्यावा। त्यामध्ये काव्या कुंडलिक काळे तिलाही नमस्कार, मी काव्या कुंडलिक काळे। आज तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या ऑफिसमध्ये आमचा सत्कार आयोजित केला होता। त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचंच खूप 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 धन्यवाद म्हणते। मी जनता विद्यालय धानोऱ्याची विद्यार्थिनी। माझं या यशामध्ये मला शिकवणारे सर्व शिक्षक, जनता विद्यालयाचे प्राचार्य ढोबळे सर आणि जेवढेही मला शिक्षक शिकवायला होते त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते। तसंच या 10वीच्या परीक्षेमध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी धन्यवाद मानते। धन्यवाद। न्यूज चॅनल यांच्या वतीने आमचा SSC बोर्ड एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवल्याबद्दल त्यांनी आमचा सत्कार आयोजित केला होता, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। त्याचबरोबर मी जनता विद्यालय
जनता विद्यालय शाळेमध्ये शिकले. तेथील 10वीच्या परीक्षेसाठी सर्व शिक्षकांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. शाळेचे प्राचार्य ढोबळे सर त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी मला खूप चांगल्या प्रकारे शिकवले. त्यामुळेच मी आज हे यश संपादित केले आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांचे धन्यवाद मानते. मी SSC बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवल्याबद्दल तेज वार्ता न्यूज नेटवर्क येथे आमचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांचे व सर्व गावकऱ्यांचे आभार मानते. आणि तसेच जनता विद्यालय धानोरा येथील आमचे मुख्याध्यापक ढोबळे सर व इतर सर्व शिक्षक ज्यांनी मला मदत केली शिकवण्यात, त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते. आणि असेच यश संपादन करीन असं मी त्यांना सांगते. धन्यवाद. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे नुकत्याच मार्च 2026 मध्ये ज्या SSCच्या परीक्षा घेण्यात आल्या, या परीक्षामध्ये धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेने घवघवीत असं यश संपादन केले. या यशामध्ये मानाचा तोरा राहण्याचं काम आमच्या येथील या मुलींनी केलेलं आहे. आणि यामध्ये सर्वप्रथम आमचे बंधू कुंडलिक काळे यांची सुकन्या काव्या कुंडलिक काळे प्रथम, त्यानंतर द्वितीय दीक्षा जानी भगवान शिंके, त्यानंतर दीक्षा अजनाथ शेळके आणि कल्याणी कैलास शेळके या मुलींनी असं घवघवीत यश संपादन केले. खरंच या यशामध्ये त्यांच्या पालकांच्या बरोबरच या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय शिवाजीराव ढोबळे सर, तसेच पर्यवेक्षक गवळी सर, उपमुख्याध्यापक एडी सर या सर्वांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य आहे. आणि या मुलींनी भविष्यामध्ये सुद्धा हेच यश कायम कसे टिकवण्यात येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. संपादन करण्यासाठी कष्ट, सातत्य याची गरज असते. आणि या चारही विद्यार्थिनींनी आपल्या कष्टाच्या सहाय्यानं त्या यशस्वी झालेल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक त्याचबरोबर सर्व स्टाफ यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांना केलं. आणि या विद्यार्थिनींनी या ठिकाणी यश संपादन केलेले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकामध्ये आहे काव्या काळे, द्वितीय क्रमांकामध्ये आहे जान्हवी शिंगटे, दीक्षा शेळके आणि कल्याणी शेळके. या विद्यार्थिनीला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी प्रथमतः मी तेज वार्ता न्यूजचे संपादक बबलू शेख यांचा त्यांचं अभिनंदन करतो. कारण की त्यांनी हा सत्कार ठेवलेला आहे. खरोखरच त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे. अशा कार्यामध्ये ते हिरिरीनं भाग घेतात. आमच्या जनता विद्यालयाच्या ज्या मुली या ठिकाणी प्रथम क्रमांकामध्ये आलेले आहेत, काळे, 2 शेळके आणि 1 शिंगटे, यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आमच्या जनता विद्यालयाच्या सर्व स्टाफचंही अभिनंदन करतो. आणि माझ्या शेळके परिवाराच्या वतीनं आणि माझ्या धानोऱ्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. 10वी मध्ये ज्या गुणवंतांनी या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी दैनिक तेज वार्ताच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न करण्यात आलेला आहे. त्यांचा या ठिकाणी आदर सत्कार केलेला आहे. तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी जनता विद्यालय तथा जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. काव्या काळे ही जनता विद्यालयामध्ये आणि या धानोरा केंद्रामध्ये या ठिकाणी प्रथम आलेले 96% गुण या ठिकाणी तिने मिळवून या ठिकाणी तिने प्रथम यश प्राप्त केलेलं आहे. त्याचबरोबर जान्हवी शिंगटे हिनं 2रा क्रमांक प्राप्त केलेला आहे. आणि दीक्षा अजनाथ शेळके हिचा 3रा क्रमांक या ठिकाणी आलेला असून कल्याणी कैलास शेळके या मुलीनं या ठिकाणी 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे. या सर्व मुलींनी या ठिकाणी 90%च्या वर या ठिकाणी गुण प्राप्त केलेले आहेत. आणि ही जनता विद्यालयाच्या दृष्टीनं आणि आम्हा धानोरेकरांच्या दृष्टीने या ठिकाणी अत्यंत अभिनंदनाची बाब आहे. या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतं की या ठिकाणी या सावित्रीच्या लेकींनी या ठिकाणी यश मिळवलेलं आहे. आपण समाजामध्ये नेहमी पाहतो की मुलींना आज आपण या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांचे धडपडतो आहोत, पण तरी त्या प्रमाणामध्ये
प्रयत्न समजा होत नसताना सुद्धा या ठिकाणी मुलींचं यश निश्चितच या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि समाजाला आणि सर्व येणाऱ्या मुलींना या ठिकाणी अभिमानास्पद या ठिकाणी बाब आहे की या ठिकाणी असंच मुलीही कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत. आपण जर 10वीचा निकाल पाहिला, आमच्या आजच्या चारी आलेल्या मुली आहेत आणि एकंदरीतच निकालाकडे जर आपण लक्ष दिले तर मुलीचा याच्यामध्ये वरचष्मा दिसून येतो. येणाऱ्या काळामध्ये ह्या मुली निश्चितच आपल्या देशाचं, आपल्या कुटुंबाचं आणि या शाळेचं नावलौकिक मोठं करतील. आज या ठिकाणी यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी जनता विद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र आदरणीय ढोबळे सर आहे, त्याबरोबर सर्व शिक्षक मित्रमंडळ, अजिनाथ पाटील, संजय काळे सर, संदीप टकले सर, मुलींचे पालक या ठिकाणी आहेत, आदिनाथ शेळके, कैलास शेळके हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या मुली आपल्या ज्ञानाचा, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही. भविष्यामध्ये निश्चितच या काहीतरी झालेल्या दिसतील असं या मुलींना माझ्या वतीनं, समस्त धानोरेकरांच्या वतीनं, आमच्या शिक्षक मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हमेशा सच के साथ